तोंडात धरले. ही आमच्या छायाताईची सुंदर बाग. अप्रतिम आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडे आपण पाहतोय. कमळाची बाग म्हणलं तरी चालेल ना? हो हो. हीच कुठून जायचं का आतमध्ये? थोडा व्हिडिओ करता येईल आपल्याला. वा 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 वा, अप्रतिम. फर्स्ट टाइम पाहते मी सुद्धा कमळाची बाग. आमचे प्रेक्षक पण पाहत आहेत. हे मखाना आहे बघ. हे बघा, माहिती आपण जे सांगते ड्रायफ्रूट ताई. म्हणून खातो ना, काय झालं? मखाना. ड्रायफ्रूट म्हणून खातो ते मखाना आहे. ह्याच्या बियांच्या लाह्या बनतात, ओके ओके. ते मखाना असतात. अच्छा. मखाना म्हणजे कमळाचाच प्रकार आहे का? हो. वाव. कमळाचा म्हणजे वॉटर प्लांट आहे, ॲक्वॅटिक. ओके ओके. खूपच सुंदर आहे. एवढं कसं काय आयडिया सुचली बरं ह्याची? कुठं काहीतरी म्हणजे लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे आधी होत्या 2, पण मग लॉकडाऊन मध्ये आम्ही जरा वाढवलं. अच्छा. इतर व्हिडिओ बघून. वा वा वा, म्हणजे वेळेचा सदुपयोग केला थोडक्यात. आता आपण चुकीच्या वेळी आलोय खरं. 12 ते 4 हे पूर्ण उमललेले असतात, नंतर ते मिटतात. अच्छा. वा. 4 नंतर ते मिटतात. वा. गोटे वगैरे तर सुंदर सजवलेली पण आहे बाग. वा वा वा, एवढे मोठे मोठे असतात. व्हिक्टोरिया जायंट लिली आहे. ह्याचं पान जवळजवळ 4.5-5 फूट होतं आणि ह्याचं काठ पण असे ताटासारखे येतात. हा, हा. त्या पानाला कुठलं नाव दिले आपण? व्हिक्टोरिया जायंट लिली म्हणतात त्याला. अच्छा. आणि हे पलीकडे आहेत ते हे सेम? एकच आहे. ते बाकीचे हे ते जे अजून वरती मोठे आहे, होते का? पलीकडे छोटं दिसतं ते? तेच तर खराब झालंय आता, ते निघालं. अच्छा. ओके ओके. बाग किती वर्षापासूनची आहे साधारण? आता हे 4 वर्ष झाली लॉकडाऊन पासूनचे म्हणायचं. सुंदर सजवले. अप्रतिम. हे मी बनवले, ते पण मी बनवले. ते कासव तिकडची काय ते? कासव तिथं आहे. कासव. अच्छा अच्छा. मस्त डिझाईन. वा. हे असे कबुतरा टाईप पण केले. नॅचरल आहे सगळं. कासव म्हणजे खरोखरची नाही, असे बनवले सुंदर नॅचरल पक्षी वगैरे. याचं काय नाव आहे? डॉगी बंड्या. बंड्या. हे ह्याची छोटी आहेत का कमळ? हे कमळ वेगळे आहेत. लिली आहेत. ऑस्ट्रेलियन वॉटर लिली आहेत. किती प्रकार असतात कमळाचे? शेकड्यांनी. हा, शेकडो प्रकार. आम्हाला आतापर्यंत 1-2च माहिती होते. अप्रतिम आहे. ज्यांची पानं अशी पाण्याशी आहेत ना, आणि कट असतो बघ आळूच्या पानासारखा, इथे हा, कट आळूच्या आहे. पानासारखा तर कट हे दिसतोय. वॉटर लिली आहेत सगळ्या. आणि हे कमळ आहे. ज्यांची पानं अशी वरती येतात ना, हे ओरिजिनल कमळ आहेत. हे असे अखंड असतात पानं. अच्छा. वा. याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत आणि वॉटर लिली मध्ये पण शेकड्यांनी प्रकार असतात. याच्यावर काय संशोधन वगैरे काय? प्रयोग वेगवेगळे काय वगैरे बनवतात ना. काय बनवतात? म्हणजे हायब्रिड वगैरे स्वतःचे बनवतात लोक. अच्छा. जे त्यात असतात ते करतात. ह्याची काही विशेष काळजी घ्यावी लागते का? नाही, मग एकदा फक्त शेणखत, माती आणि आम्ही तरी टाकतो. आम्ही रासायनिक खतं कुठलीच वापरत नाही. फक्त शेणखत टाकायचं, माती आणि पाणी ऍड करत राहायचं. समजा एखाद्याला एक्स्ट्रा म्हणजे टेरेस वगैरे असेल तर टेरेसवर पण हा प्रयोग करू शकतात. हो, हो. अच्छा. टेरेसवर काय हौद सिमेंटचा बनवायचा, पाणी साठवून ते? तसंही केलं तरी चालेल, पण त्याला वॉटरप्रूफिंग वगैरे प्रॉपर पाहिजे. हा, किंवा मग वॉटरप्रूफिंग अशी प्रॉपर. प्लास्टिकचे टब ठेवायचे.
कसे तिकडे टब येते. हां 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 टब पण ठेवू शकतो हा, घरामध्ये तसे- वगैरे. तसे टब. मोठा घर जर असेल तर आपण टब पाहूया परत एकदा. हे बघा हे टब आहेत. हे कशात झाड आहे? हे अडेनियम. हां अडेनियम. अडेनियम म्हणून आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाहतोय आपण. अप्रतिम. फक्त एक काळजी घ्यायची की प्रत्येक टब मध्ये गप्पी मासे किंवा मोली फिश म्हणून आहेत तर ते टाकायचे. हे अच्छा. पेंग्विन पण मी केलं. हाताने हो. वा 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 पेंग्विन क्या बात आहे. मस्त. हे कमळ आहे ज्यांची याला एरियल लीप म्हणतात, म्हणजे पाण्यापासून वरती आलेत. ओके हे एरियल लीप आहेत. हे कमळ आहे अच्छा. ग्रीन ऍपल नाव त्याचं. काय नाव आहे ग्रीन ऍपल. हे असं असं का झालं आता? मी कढी येते आता हा भाजून. कळी आहे, मला- उद्या ओके, परवा ओके. उघडेल. हां. छान छान छान. धन्यवाद. छायाताई भालेराव नारायणगावहून. नमस्ते.